गावी करूया गावी प्री वेडिंग करूया. अरे हे 2 दिवसासाठी जाऊ ना गावी. प्री वेडिंगला नाही. अरे कशाला अशी पण फिरायला जाते गावी. चल ना गावी जाऊ 2 दिवस. प्री वेडिंगची हौस नाही अरे काय. अरे आम्ही गाणं शूट करणार प्रॉपर नवीन गाणं बनवतोय. हो पण माझं असं म्हणणं की गाणं होतं ना पण गाणं पण शूट करू तिथे. कोकण एवढा वेळ कोणाकडे. अगं 10 दिवस नाही लागत एका दिवसात प्री वेडिंग होते. परत तर एक्सप्रेशन कडक होते. कसले एवढा वेळ खरंच एवढा वेळ कोणाकडे नाही आमच्याकडे वेळ. ज्याला लगीन मला काय वाटतंय माहितीये घरी जाऊन की मीच माझं लग्न करून घेते आणि मीच स्वतःला माझ्या घरातनं बाहेर काढते. आई बाबा असे सगळे असे रिलॅक्स आहेत एकदम की हां काय म्हणजे काय केलंयस पुढे काय केलंयस काय असं आहे आता ते मला विचारतात की माझ्या लग्नाचं मी काय ठरवलं आहे. एवढं सगळं डोक्यावरती असताना काय प्री वेडिंग आणि काय मसा आणि काय मदत करू का काही सांग. मदत होऊया मग भरपूर मदत सांगणार सांग ना. अडवले कोणी बघ ना. अडवले का तुला की मी विचारलं बोललो 10 लाख रुपये द्या सगळ्यांनी. 10 लाख रुपये द्या. पैसा चाहिए पैसा. अभी मेरे को एडवाइस बहुत मिल रहा है. मेरे को पैसा चाहिए शादी के लिए. मला व्यवस्थित लग्न करूचा त्याच्यामुळे ना असं व्यवस्थित म्हणजे सगळ्या हाऊस मला पुरवून घ्यायचे आहेत. माझे सगळे लाड पुरवून घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ ते करतोय मी. ते करतोय तेच सगळं त्याच्यामध्ये. नाहीतर पहिलं तर माझं हे होतं की एकदा कोट पाहिजे साईन करायची सवय नाही. आता तुला दिवाळीला काय पाहिजे गिफ्ट. तुला लग्नाला गिफ्ट काय पाहिजे. ए गप्रे. अरे लग्नाला अरे लग्न सगळं एकत्र झालंय बाबा तुझ्याकडून. तुझ्याकडून मला सांग काय गिफ्ट. किती बजेट काय रे. बजेट बजेट नाही तोंड माझा बघ आणि मग तोंड तुझं. पैसे फ्रेंडली गिफ्ट दे. चल पैसे फ्रेंडली गिफ्ट सांग ना. एकच मैत्रीण आहे म्हणजे आहे तशा मैत्रिणी जीवलग एकच आहे ना. एकच काल फोटो टाकलेला का मैत्रिणी. नाही मैत्रिणी भरपूर आहेत. जीवलग मैत्रिणी मग कसं विचारायला पाहिजे ना बाबा काय तुला काय वाटतंय काय दिलं पाहिजे. तिला जे आवडेल ते काय होईल तुला जे आवडेल ते. विचार करून मेसेज कर. मी लिहून देतो ही मेसेज करणार नाही. रात्रीपर्यंत तिच्या लक्षात पण नसणार. नाही आता ती मागते आता ती मागते आली. तर मला 4-5 दिवस विचारत होता तुला काय हवंय तुला काय हवंय दिवाळीसाठी. आणि मला वाटलं अरे बोलेल ना की आता तू भेटलायच बास झाला पण मागितलं एक्सपेन्सिव्ह मागितलं. माझ्या याच्यात असं झालं होतं की असं नको आहे आता काही की आहे सगळं. आणि मग मी विचार केला की आता म्हणजे ह्यानेच मला सांगितलं की ना तू स्वतःसाठी विचार करून जर तू स्वार्थी त्या बाबतीत बन. तू नेहमी स्वतःचा विचार नाही करत. मग मी विचार केला की मी स्वतःचा विचार आता केला पाहिजे. तर मागते ना मागायला काय जातंय तो देणार आहे तर मागूया. आणि मी मस्त मागितलं. मस्त मागितलं एकदम मस्त. तुला कळेल काय मागितलं. मस्त आता बघते मी कधी मिळते पण मलाच वेळ नाही आहे जायला त्याच्यामुळे मस्त मागितलं. त्याच्यामुळे आता लक्षात ठेव की आता मी गप्प बसणार नाही मागणार. तर तू मला शिकवलंयस की अंकिता स्वार्थी बन. मग असं असेल मी गिफ्ट देतो तुला लग्नाचं ते काय द्यायचं तेव्हा तू तिच्या साईडने आहेस ना. दोघांच्या बाजूने. मी कुठल्या बाजूने मला गिफ्ट बघ हे प्रेम प्रकरण पहिलं मला कळालं. त्यामुळे मी दोघांच्या बाजूने. बोला कोणाच्या बाजूने. इथे सांगितलं इथे भरायला इथे दोन्ही पार्ट्या आमच्याच आहेत. त्यामुळे काय अशी धावपळ कर काय सांगाल बाय बाय. नमस्कार मंडळी. तर आज आपल्यासोबत आहेत श्री प्रदीपजी. आणि प्रदीपजी आम्हाला घेऊन चालले आहेत शूटिंगसाठी. आणि आम्ही चाललोय शूटसाठी. खरं तर बऱ्याच दिवसांनी प्रदीप आपल्याला भेटतोय. तर प्रदीप तुझ्या आयुष्यात कसं काय चाललंय म्हणजे आता तुझ्या आयुष्यात कोणी आली आहे की नाही. कोणी नाही. कारण बरेच दिवस आमचा कॉन्टॅक्ट नाहीये. म्हणजे मला काही माहितच नाही की माझ्या मित्रांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय. तर आता मला प्रदीप यांना विचारावं असं वाटतं की काय तुझ्या आयुष्यात सदाशिव सगळ्यात आनंदी.
असं आहे. मग तुला असं म्हणायचंय का की माझा जीव सध्या दुःखी आहे? नाही, मी सध्या खूप सुखी आहे. मी सध्या ओके. तर अशा या सुखी प्राण्यासोबत आपण आजचा दिवस घालवणार आहोत. वळूया आज दिवसभर मी हैराण होणार आहे हिला सांभाळता. आणि हो, किती सांभाळणार आहे मला ते आज मी पण बघणार आहे. काय काय करतो तो. त्याला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मिळालेल्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स तो किती पाळतोय ते मला बघायचंय. तर आम्ही एक नवीन कन्सेप्ट घेऊन येतोय, स्वप्नातला महाराष्ट्र, ज्यामध्ये विधानसभेतले जे काही नवीन उमेदवार आता उभे आहेत निवडणुकीसाठी त्यांच्यासोबत आपण काही चर्चा केलेल्या आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर आम्ही आता आजच्या दिवशी जे शूट करतोय ते म्हणजे मागाठणे इथले उमेदवार जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, नयनजी, त्यांच्यासोबत आम्ही एक शूट केलंय आणि आता आम्ही दुसऱ्या शूटसाठी निघालोय. काय 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 बरं चल तुला सांगते, माझी चकली खूप आवडेल. चला चला ये पुरणपोळी आहे, भात आमटी आहे. एवढं नको, माझं शूट चालू आहे. 2 मिनिटं. आजी सोडणार नाही. सुरुवात नाही. अंकिता मॅडम, बिग बॉस. हा, सुरतला भेटलात की नाही? नाही अजून गेले. मस्त. हो एकदम मजेत. तुम्ही कसे असाल? माझा मसाल्याचा डंक आहे. मी बंद करायची, गिरायकांना म्हणायचं थांबा करा, मला बघायचं आहे सिरियल. मग आमचं मस्त आहे. माझं देवघर, हे किचन, हे संडास बाथरूम. सगळी आण फराळायचं. जास्त जास्त नको, जास्त नको. तू पण खा रे दादा. ये. तर माझा शूट चालू होतं, मी थोडासा ब्रेक घेतला होता आणि मी कारमध्ये खात बसले होते. तर आजीने आम्हाला बघितलं आणि ती मला जबरदस्ती मस्त तिच्या घरी फराळाला घेऊन गेली. आणि त्यानंतर आता माझं नेक्स्ट शूट चालू होणार आहे आणि ते असणार आहे आपले दिंडोशीचे उमेदवार संजय निरुपमजी यांच्यासोबत. ये सब मोह माया है, आप देख सकते हो. मोह माया ही सगळी मोह माया. तर संजय निरुपमजी, नयन कदमजी आणि असे जे काही मी इंटरव्ह्यूज घेतलेत हे सगळे इंटरव्ह्यूज तुम्हाला माझ्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला मी असं सांगितलं, कारण मी दिवसभर काय करते हे तुम्हाला बघायला आवडतं. मला सगळेजण सांगतात की डेली व्लॉगिंग कर, पण डेली व्लॉगिंग करणं मला शक्य जरी होत नसलं तरी मी ट्राय करते की रोज एक व्लॉग तुमच्या भेटीला यावा, यासाठी मी खूप प्रयत्नात आहे. आणि त्यामुळेच मी त्या दिवसभरात काय केलं हे थोडक्यात तुम्हाला सांगते. म्हणून सांगते की हे 2 इंटरव्ह्यूज तेव्हा होते आणि म्हणून मी पूर्ण दिवस बिझी होते. सो फायनली आमचं शूट संपलेलं आहे. मी नयन कदमजी यांचा एक इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यानंतर संजय निरुपमजी यांचा एक इंटरव्ह्यू घेतलाय. लवकरच ते तुम्हाला बघायला मिळतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता प्रदीप आणि मी, आम्हाला खरंच खूप भूक लागली, आता काहीतरी खायला आम्ही जाऊ. आणि त्यानंतर आजचा कोटा संपलाय, आता मी दमले. तर मला वाटतं की मी आता थोडा आराम केला पाहिजे, कारण मला काल सुद्धा बरं नव्हतं. म्हणून 2 दिवसाची गॅप होती खरं तर व्लॉग्समध्ये, की मी खूप आजारी होते. परत एकदा एनर्जीने म्हणजे मस्त गोळ्या वगैरे घेऊन बरं होऊन आता कामाला लागलं पाहिजे आणि त्यामुळे काम परत रिझ्यूम केलं गेलंय. आणि हे सगळं काम करून मी दिवाळीला घरी नाही थांबले. आणि मी देवबागला दिवाळीला थांबले नाही, त्याचं कारण म्हणजे माझं जे घर आहे ते एका टुरिस्ट प्लेसमध्ये आहे, त्यामुळे भरपूर सारे टुरिस्ट येत होते, भरपूर गर्दी होत होती. आणि मग आई मला म्हणाली की प्लीज तू मुंबईला जा. आणि आता मला घरी राहून सुद्धा घरच्यासारखं राहता येत नाहीये खरं तर, की काम घरी काहीतरी करत असते आणि अचानक कोणीतरी फोटो काढायला येतं, मग परत त्या कामातनं उठा जा फोटो काढा असं होतंय सगळ्या गोष्टी. तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळतंय ही खूप चांगली गोष्ट आहे, पण घरी मला असं थोडं आरामात मोकळेपणाने राहता येत नाहीये.
आणि त्यामुळे मी विचार केला की मुंबईत जाऊन मी परत कामं करते. आणि दिवाळीची फारशी क्रेज नसते आमच्या इथे क्रेज असते ती म्हणजे गणपतीची. गणपती म्हणजे आमचो जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे मी मुंबईत आले आणि मी मुंबईत काही दिवाळी तर सेलिब्रेट केलीच नाही. पहिले 2 दिवस तर आजारपणात गेलेत. भाऊबीज आहे आता, बघूया कसं काय होतंय. प्रदीप बिचारा जेवला नाहीये, उपाशी प्रदीप कसा दिसतोय बघूया. हळू चलो, अरे लगीन ठरलं माझा, लगीन ठरला प्रदीप, हळू चलो. मला माहिती आहे लगीन ठरला, टेन्शन घेऊ नको. त्याच्यामुळे तू हळू चलो, जगान दे आता माका. हा म्हणजे ह्या बरा तू का जगा दे, माझं काय. अरे तुझ्या हातात स्टेरिंग आहे प्रदीप, तुला कळलं पाहिजे. जर भविष्यात तुला लग्न करायचं असेल तर गाडी हळू चालव. हळूच चालवतोय. बाकी तुझं रेकॉर्ड काय आहे गाडी चालवण्याच्या बाबतीत ते माझे सगळे सबस्क्रायबर्सना माहिती आहेत. नवीन सबस्क्रायबर्सना मला सांगायला लावू नकोस काय काय केलंयस ते. असो काय मी मुलगी असून कमी शॉपिंग करते आणि हा मुलगा असून जास्त शॉपिंग करते. सगळी तुझी शॉपिंग आहे, सगळी तुझी शॉपिंग आहे यार. काय सॅन्डल कोणाचे? 2च घेतलेत मी, ते सुद्धा मी कधी. आता वेस्ट साइड मधल्या ह्याच्यात दाखव. आता तुम्ही म्हणाल अचानक हिचे कपडे बदलून ही मॉलमध्ये का दिसते, तर मी मधलं शूट करायला विसरले कारण आम्हाला खूप भूक लागली होती. तर मी आणि प्रदीप घरी गेलो, आम्ही मस्त जेवलो. त्यानंतर प्रदीप त्याच्या घरी गेला आणि मी विचार केला की माझा कंटाळा आलाय तर मी जाऊन काहीतरी शॉपिंग करते. कारण बरेच दिवस मी असे काही नवीन कपडे विकत घेतले नाही आहेत किंवा असं काही घेतलं नाही. दिवाळीला पण मी काही व्यवस्थित कपडे नाही घेतले, म्हणून आम्ही शॉपिंग करायला गेलो. हा मस्त आहे, हा एक मला आवडला, हा घालून दाखवतो. पांडुरंगा पण जबरदस्त आहे. खायच्या जन्माचा पाप. व्हेरी गुड. हँगर झालं. काय प्राइस आहे वरती घातलेस त्याची? प्राइस कधी आयुष्यात बघूच असत नाही. 1700 रुपयाचा जाळा घातलं इथं. सुंदर मस्त वाटतंय. पाडवा होता आज, पाडव्याला लोक बायकोला गिफ्ट देतात. तुला किती लाज लज्जा शरम, तू मगाचपासून स्वतःच शॉपिंग करतोय यार. की एक गोष्ट नाही घेतली आहेस माझ्यासाठी. बरोबर आहे, मी तुझी बायको अजून झाली नाहीये. एक्सपेन्सिव्ह गिफ्ट घेते. एक्सपेन्सिव्ह काय ते रे एक्सपेन्सिव्ह? हे मस्त वाटतंय. पण मी काय म्हणते, मोठं काहीतरी आपण हे घेऊया, असं एक गोडाऊन किंवा असं काहीतरी जिथे तुझे कपडे आणि तू राहशील. कळलं? मला वाटायचं की मलाच खूप कपड्यांची आणि सगळ्याची हौस आहे. सुंदर हो घे सगळे. आता काय सगळेच सुंदर ना, तू सुंदर रे एकदम. माझं काय ते सांग मला फक्त. काय असं माझं चुकलं? कधीपर्यंत नाही करणार तू शॉपिंग? कारण मी असं खूप वेळ ऐकलंय, पण तू प्रत्येक वेळेला करतो शॉपिंग. 10 दिवस शॉपिंग. 10 दिवस शॉपिंग नाही करणार मी. किती दिवस नाही केली आहे शॉपिंग? बिग बॉस मध्ये किती कपडे घेतले? कोण घालताना ते परत? आठवणीच नको आहेत मला त्या. बंद केलीस का? मी कॅमेरा त्यासाठी फिरवू शकतोय तुझ्याकडे. बाबा तू घराकडे हयतेच कपडे घेतले तेव्हा काढूया फोटो. आता घे हयते कपडे, चल. माझे पाय दुखले. माझ्यासाठी शॉपिंग करायला आलो होतो ही, माझ्यासाठी. अशी प्रदीपचा आणि ते भूक लागली म्हणून मी व्लॉगचा हे करायला विसरले, तर मला कंटाळा यायला लागला. म्हणून मी तुला म्हटलं शॉपिंगला जाऊ. तू शॉपिंगला आलं तू मागच्या 2 तासात स्वतःसाठी शॉपिंग केलीस. माझा काय, मला वाटलेलं लग्न ठरल्यानंतरचा पहिला पाडवा आहे, मला काहीतरी तू घेऊन देशील. काय नाही तुला भारी मला गिफ्ट देणार. काहीच नाही दिलं तू. अरे भारी मला गिफ्ट देणार आहे. झालं तुझं. मला चेंज तर करू दे. हो कर. त्याची शॉपिंग झाली, काम झालं. बिलिंग काउंटरला आलायस आता, बस झालं. चल आता तरी सोड.
फक्त आठवण करून देते की माझी शॉपिंग करायला आलेलास आणि स्वतःची शॉपिंग करून चाललास. चल. तर आलिया भोगासी असावे सादर असो. तर मी मस्करी करत होते. असं काही नाही आहे की मी शॉपिंग करत नाही किंवा काही मला घेतलं नाही. मी भरपूर शॉपिंग करते नेहमी आणि मी आज करत नाही आहे, पण 1-2 दिवसात मी मस्त शॉपिंग करणार आहे. माझा तसा मूडही नाही आहे. मला थोडंसं तापसुद्धा आलं आहे, सर्दीसुद्धा आहे आणि त्यामुळे ही आता साहेबांची शॉपिंग करून आता आम्ही घरी निघालो आणि आपण भेटूया उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत बाय बाय. सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय. यार मला माझ्या मुंबईची आठवण येते यार. रात्री ना मग माझं पाटील ज्यूस सेंटर माझं सर्वस्व तुझं सर्वस्व मी आहे. पाटील ज्यूस सेंटर तुझं सर्वस्व. माझे सगळे फेवरेट स्पॉट्स तिकडे आहेत. मला जिकडे जिकडे जाऊन खायला आवडतं ते सगळं मुंबईत आहे. मी कसं आयुष्य काढणार नवी मुंबईमध्ये रे. इथे रात्रीचं बाहेर पडल्यावर काय नाही मिळत. आता फक्त मुंबई नाही, आता फक्त कुणाल करायचं. कुणाल आता मुंबई नाही, आता कोणाल